आजच्या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले तानाजी फुले सर, आपल्या गावचे प्रवक्ते शिवाजीभाऊ घोळे आणि प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले यशवंतराव ढगे आणि तसेच सर्व गुरुजन वर्ग आणि विद्यार्थ्यांना आज स्वामी विवेकानंद आणि राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांची आपण संयुक्तरित्या जयंती साजरी करत आहोत। आणि या ठिकाणी सर्वप्रथम या दोन्ही महापुरुषांना मी विनम्र अभिवादन करतो आणि माझ्या बोलण्याला सुरुवात करतो। राष्ट्रपुरुष स्वामी विवेकानंद, धर्म तत्वचिंतक स्वामी विवेकानंद, फिलॉसॉफर स्वामी विवेकानंद आणि आध्यात्मिक गुरु स्वामी विवेकानंद, संत, अशा अनेक उपाध्या मला स्वामी विवेकानंदांसाठी लावता येतील। हे व्यक्तिमत्व समजून घेण्यासाठी आपल्याला त्यांच्या काही गोष्टी लक्षात घ्यायला लागतील। हा माणूस किती विविध कलागुणांनी संपन्न आहे हे आपल्याला आधी जाणून घ्यायला लागेल, त्याशिवाय आपल्याला स्वामी विवेकानंद कळणार नाही। या माणसाच्या अंगामध्ये अशा कला आहेत। हा माणूस बेस्ट कुक आहे, म्हणजे स्वयंपाक बनवणारा, नवीन नवीन काहीतरी रेसिपी ट्राय करायच्या आणि लोक धरून धरून त्यांना खाऊ घालायचं, हा या माणसाचा छंद आहे। बेस्ट कुक आहे, त्याचबरोबर तो बेस्ट खवय्या आहे। तो काय आणि एका वेळेला किती खातो हे जर सांगायचं झालं तर मी नरेंद्रनाथ आणि त्यांचे मोठे भाऊ महेंद्रनाथ हे दोघे जण शाळेच्या मधल्या सुट्टीतून घरी गेले आणि घरी गेल्यानंतर हे दोघे भाऊ मधल्या सुट्टीत 1.5 किलो मटरचे दाणे आणि त्याबरोबर त्यामध्ये जे काही मासे टाकलेले असतील ते, बंगाली घरातला आहे त्यामुळे मांसाहाराचं वावडं असणं शक्य नाही। बंगालमध्ये मांसाहार होणं खूप महत्वाचं मानलं जातं आणि अध्यात्माला इतक्या चिल्लर गोष्टीचं वावडं नसतं, हे मी म्हणत नाहीये, स्वामी विवेकानंद म्हणाले होते। तर हे 1.5 किलो मटरचे दाणे, त्यामध्ये जे काही मासे टाकलेले असतील ते आणि बरोबर फक्त 16 भाकरी, हे दोघे मिळून मधल्या सुट्टीत असा प्रचंड खवय्या आहे। त्यामुळे शरीर प्रकृती जे आहे ते मजबूत राहणारच आहे। बलदंड शरीराचा बॉक्सर आहे। कॉलेज लाईफ मध्ये असताना यांनी बॉक्सिंग मध्ये मेडल मिळवलेला आहे। त्याचबरोबर फुटबॉलर सुद्धा आहे। आणि हा माणूस म्हणतोय की भगवद्गीता वाचत बसण्यापेक्षा फुटबॉल को किक मारो, म्हणजे भगवद्गीता वाचत बसायचं नाही, काय करायचं, ग्राउंडवर जायचं, मैदानात जायचं, बॉल घ्यायचा आणि त्या बॉलला लात मारायची। तो बॉल जेवढा उंच जाईल ना तेवढ्या तुम्ही ईश्वराच्या जवळ पोहोचलेला असाल। कसं, कुठल्या गोष्टीला कुठे जोडलेला आहे, हे जे वाक्य त्यांनी सांगितलं, या वाक्याचा मागचा उद्देश जो होता, त्यांना आपल्याला एका अध्यात्मातल्या एका महत्वाच्या शब्दाकडे न्यायचं होतं। तो शब्द म्हणजे समाधी, या शब्दाकडे जोडायचं होतं आणि हे कार्य त्यांनी पुढे आयुष्यामध्ये केलेलं आहे। आणि हा माणूस शक्तिमान आहे, त्याच्या पुढचं वाक्य, हा माणूस बुद्धिमान आहे। असा बुद्धिमान आहे, एक आकडा देतो स्वामी विवेकानंदांचा आपल्यासाठी, बघा जमतंय का, घरी जाऊन आपली टेस्ट घ्या तुमचं तुम्ही। आपल्या घरी जायचं, आपल्या अभ्यासक्रमाचे पुस्तकं काढायचे, वाचायचं पुस्तक आणि पुस्तक बंद करायचं आणि लिहायला सुरुवात करायची एका वहीवर। किती वाक्य लिहू शकाल, आपली टेस्ट तुम्ही घ्या। यांचा एक आकडा सांगून देतो तुम्हाला। एकदा हे जहाजेने प्रवास करत होते आणि जहाजेने प्रवास करत असताना त्या जहाजेचा कॅप्टन जो आहे त्याच्याकडे पेपर होता आणि पूर्वीचा काळ आहे त्यामुळे त्यांना मनोरंजनाचं काही माध्यम नाही, काही मोबाईल नाही, काही बसले फेसबुकच्या रीला बघत, काही इंस्टाग्राम, तसं काही नाहीये त्यांच्याकडे। काय तर वाचण्याचं एकमेव माध्यम वाचन, तर वाचत बसायचे। मग त्या कॅप्टनचा पेपर यांनी घेतला आणि पेपर घेऊन हे वाचायला लागले। वाचून पेपर ठेवून दिला आणि अचानक वारा आला आणि पेपर जो आहे समुद्रामध्ये उडून गेला। आणि पेपर उडून गेल्यानंतर तो कॅप्टन जो आहे चिडायला लागला। समजा जर तुम्ही मोबाईल बघत बसले आणि तुमच्या हातातून कोणी मोबाईल घेतलं विस्काटून, तुमचं काय होईल? तसं त्यांचं झालं असेल त्या कॅप्टनचं। आणि मग त्या कॅप्टनने हा चिडायला लागला, तो कॅप्टन विवेकानंदांवर। विवेकानंदांनी काय केलं असेल, एक कागद घेतला, एक पेन घेतला आणि
त्या ज्या पेपरमध्ये जेवढ्या बातम्या होत्या त्यांनी इथे लिहिलेल्या आहेत, त्या सर्व बातम्या यांनी लिहिलेल्या आहेत स्वामी विवेकानंदांनी. हा असा बुद्धिमान आहे. तो कॅप्टन जेव्हा परत त्यांच्या देशी गेला आणि त्याने त्या दिवसाचा पेपर काढून पाहिला, एकही बातमी चुकली नव्हती, सर्व बातम्या जशाच तशा लिहिलेल्या होत्या. हा असा बुद्धिमान आहे. आणि बुद्धिमान आहे त्याचबरोबर पुढचं वाक्य, तो एक उत्कृष्ट कलाकार आहे, इतका उच्च कोटीचा कलाकार आहे. नरेंद्र गाणं म्हणतो फक्त, तर त्याचे गुरु जे आहेत रामकृष्ण परमहंस, त्यांची त्याच्या गाण्यामुळे तिथल्या तिथे समाधी लागते. इतका उच्च कोटीचं गायन करतो हा मुलगा. आणि याचबरोबर प्रचंड विज्ञानवादी आहे हा माणूस, इतका विज्ञानवादी की शाळेत गेले शिक्षकांना एवढे प्रश्न विचारणार की पार पागल करून टाकणार त्याला, की जोपर्यंत माझ्या शंकेचं समाधान होत नाही तोपर्यंत मी प्रश्न चालूच ठेवणार. तुझं दुर्दैव मान की तू मला शिकवायला आला, अशी त्यांची भूमिका होती. आणि ही भूमिका त्यांची यामुळे होती की मला त्या मार्काशी काही घेणं नाहीये, मला त्या विषयाचं ज्ञान पाहिजे. विषयाचे ज्ञान घेण्यामागचे, कारण मार्क सांगून देतो त्यांचे. डिग्री स्वामी विवेकानंदांची डिग्रीचे मार्क आहेत 52.5%, 52.5. याचा अर्थ तुमच्यापैकी काही लोकांना बरा वाटला असेल की 52.5 म्हणजे आम्हाला बी तेवढेच पडतात, असं वाटलं असेल काही जणांना. पण 52.5% असणारा विवेकानंद नसतो, पण होऊ शकतो. आणि हे ऐकलं की याच्या नंतरचे विवेकानंद कसे आहेत तरच ते शक्य आहे. आणि माझ्या व्याख्यानाचा मुद्दाच तो आहे की नरेंद्र विश्वनाथ दत्त ते स्वामी विवेकानंद हा प्रवास कसा होता. यांचा जन्म जर आपण लक्षात घेतला तर यांचा जन्म आहे 12 जानेवारी 1863 कोलकाता. आणि यांचे लहानपणीचे नाव बिलू बिल्ले बिल्लेश्वर, लहानपणीचे नाव टोपण नाव जे आहेत ते आपलं जसं पिंट्या चिंट्या तेव्हाच त्या जमान्यातलं बिलू बिल्ले बिल्लेश्वर हे लहानपणीचे नाव, टोपण नाव विवेकानंदांचे. आणि लहानपणापासूनच खूप आगाऊ मुलगा आहे हा, इतका आगाऊ आहे की हे भावंड आहेत 4-5, म्हणजे 4 बहिणी आहेत, 3 भावंड आहेत. आणि यांच्या आईवडिलांनी यांना सांगितलेलं आहे की यांच्या घराच्या शेजारी जे एक झाड आहे आणि त्या झाडाखाली हे खेळतात, तर यांच्या आईवडिलांनी यांना जवळ बोलून धमकी दिलेली आहे आणि सांगितलेलं आहे त्या झाडावर काहीतरी भूत आहे किंवा तिथे ब्रह्मराक्षस आहे, तर तिकडे कोणी जाऊ नका, असे मोठे डोळे करून त्यांच्या आईवडिलांनी त्यांना धमकी दिली. तिकडे जर दिसला तर तांगडी तोडली. हा 8 वर्षाचा बिल्ल्या जो आहे हा झाला एकदम अचानक काय. मग त्यांच्या वडिलांनी सांगितलं की शोधा रे बाबा बिल्ल्याला कुठे गेला. मग त्याच्या बहिणी त्याला शोधतायत, मग इकडे शोधलं तिकडे शोधलं. त्यातली एक बहीण जी आहे ती त्या झाडाकडे गेली आणि झाडाखाली थांबून पाहते की कुठे गेले. तेवढ्यात झाडावरून कोणतं धपकन उडी मारतात. आधीच त्या झाडाविषयी असं म्हणतात की तिथे भूत आहे. ती बहीण त्या झाडाखाली जाऊन थांबते आणि हा वरतून धपकन उडी मारतो. त्या बहिणीचं काय झालं असेल हे तुम्ही इमॅजिन करा. आणि नंतर त्याने त्या बहिणीने त्याचं काय केलं असेल हे तुम्ही इमॅजिन करा. मग वो उसको खींचते खींचते वो लेके गई विश्वनाथ बाबू के पास, म्हणजे त्याला ओढत ओढत घेऊन गेली ती त्यांच्या वडिलांजवळ. आणि वडिलांकडे घेऊन गेल्यानंतर वडिलांना सांगितलं हे कुठे होते बाबा, तर हा त्या झाडावर बसला होता. पुन्हा बाबांनी डोळे मोठे करून सांगितलं तुला सांगितलं होतं त्या झाडावरती जायचं नाही, भूत असते. सांगितलं तुला कशाला गेला होता तिथे. नरेंद्रचं उत्तर, मी हेच पाहायला गेलो होतो की ते भूत कसं असतं. हे ट्रेलर आहे विवेकानंदांचं, हे ट्रेलर आहे. त्यांचे वडील जे ते वकील आहेत आणि वकील आहेत तर त्यांच्याकडे वेगवेगळ्या जातीचे अशील त्यांना भेटण्यासाठी येतात, काहीतरी कामानिमित्त येत आहेत. आणि आल्यानंतर त्यांच्यासाठी त्यांच्या दिवाणखान्यामध्ये वेगवेगळ्या चिलमी माहित आहे तुम्हाला, माहित नाही असेच तर श्रोते पाहिजे होते. त्यांच्यासाठी वेगवेगळ्या चिलमी म्हणजे धूम्रपानासाठी असते ते वेगवेगळ्या चिलमी जातीवार वेगवेगळे आहेत. म्हणजे हा जर एका जातीचा आहे तर तो दुसऱ्या जातीच्या चिलमीने नाही पिणार. हा ओपनचा आहे तर तो ओपनच्या चिलमीने पिणार. हा एससीचा आहे तर तो त्याच चिलमीने पिणार. असं सगळ्यासाठी जातीवार चिलमी लावून ठेवलेले. हा 9 वर्षाचा नरेंद्र इतका आगाऊ आहे की ऑफिस संपल्यानंतर हा त्या दिवाणखान्यामध्ये जातो आणि जाऊन याने त्या जातीवार जे वेगवेगळ्या ठेवलेल्या चिलमी आहेत त्या याने ओढून पाहिलेल्या आहेत. ओढून 9 वर्षाचा नरेंद्र. आणि हे जे त्यांनी करून दाखवलं हे कशाची सुरुवात होते माहितीये का. पुढच्या आयुष्यात तो जी जातीप्रथा तोडणार होता त्याची ही सुरुवात होती. अमेरिकेच्या शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये
ऑल माय ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ अमेरिका ही जे अद्वैत फिलॉसॉफी तत्वज्ञान तिथे मांडणार होता त्याची ही सुरुवात होती. लोक जे मला सांगतायत त्यावरती मी आंधळेपणाने विश्वास ठेवणार नाहीये. मी माझा विचार माझ्या पद्धतीने करू शकतो का याची ती सुरुवात होती. आणि मी केलेल्या विचारानुसार मी निर्णय घेऊ शकतो का, त्यानुसार मी प्रॅक्टिकली करून दाखवू शकतो का याची ती सुरुवात होते. आणि हीच विवेकानंद बनण्याची सुरुवात होते. आणि हा असा आहे, आपल्याकडे एक मराठीमध्ये म्हण आहे की खाणं तशी माती. हा असा आहे तर याचा गुरु कसा आहे. याचे जे गुरु आहेत रामकृष्ण परमहंस, ते एकदा नरेंद्रच्या घराच्या शेजारी जे सुरेंद्रनाथ मित्रा म्हणून गुरुस्थ होते ते त्यांना भेटण्यासाठी तिथे आले. आणि तिथे आल्यानंतर बसले, ते चहा पाणी झालं, त्यांचं काय बोलणं झालं. मग आता मधल्या वेळात काय करायचं, तर शेजारच्या नरेंद्रला चांगली गाणी म्हणतात. म्हणजे तेव्हा काही असं काही टीव्ही नव्हता की लावले बातम्या लागले भाजप वर्सेस काँग्रेस झगडे बघत बसले, तसं काही नव्हतं तेव्हा. तर काय आहे, शेजारच्या नरेंद्रला चांगली गाणी म्हणता येतात तर त्याला बोलवायचं आणि त्याला गायला लावायचं. मग त्याला बोलवलं, हा गेला, हे आमच्याकडे पाहुणे आले, बसला, गाणं म्हणायला लावलं. म्हटलं हिडगेपणा नाही. आता तर असं आहे की गाणी म्हणणाऱ्यांचे निम्म्यांचे तर आवाजच बसलेले असतात की आमचा हा खूप छान गाणं म्हणतो आणि ही त्याच्यापेक्षा टॉप म्हणते. कधी कॉन्फिडन्स कुठं आहे, बोलण्यातही नाही आणि गायनात तर बिलकुलच नाही. अशी परिस्थिती. त्यांनी बोलवलं, गेले, गाणं म्हणायला लावलं. म्हटलं एक गाणं झालं, एक कडवं झालं. समोरचे बाबाजी उठले, म्हणजे परमहंस उठले, त्याचा हात धरला, त्याला त्या घराच्या बाहेर काढलं आणि ओढत ओढत समोर असे घेऊन गेले. समोर गंगा नदीवर गेले आणि गंगा नदीवर त्याचे दोन हात हातात धरून विचारतायत त्याला की इतके दिवस तू कुठे होता. अजिबात प्रश्न आहे, इतके दिवस तू कुठे होता, मी किती शोधतोय तुला. नरेंद्रच्या मनातला विचार की मला कळत नाही की हा वेळा असं का करतोय, कारण मला नाही ना घेणं देणं, परम नाही हंस नाही. आम्ही फुटबॉल, आम्ही 1.5 किलोमीटर, आम्ही शाळेमध्ये जाणार, मास्तर लोकांना पागल करणार, आम्हाला काहीच घेणं देणं नाही. आध्यात्मिकता, ईश्वर प्राप्ती काहीच घेणं देणं नाही. त्यावर परमहंस त्याला म्हणतात की मला पुन्हा भेटायला, दक्षिणेश्वरला पुन्हा भेटायला. नरेंद्रच्या मनातला विचार, ठीक आहे बाबा मी पुन्हा येतो, कंसात आता सोडा. आणि मग ही अशी त्या गुरु शिष्यांची पहिली भेट. मग परमहंस गेले आणि काही दिवसानंतर विवेकानंद सुद्धा दक्षिणेश्वरला जायला लागले. मग हे जातात तिथे, त्यांचं प्रवचन जे परमहंस जे त्यांच्या शिष्यांना काहीतरी समजून सांगतात, हे जातात तिथे, हे बसतात. हे काही तेव्हा शिष्य नव्हते, हे नुसतेच होते गर्दीत भर, काही घेणं नाही. मग कोणीतरी त्यांना बोलून विचारलं नरेंद्रला की परमहंस तुझे गुरु आहेत का. तो म्हणला नाही, तसं काही संबंध नाही. मग तू रोज जातो कशाला तिथे व्याख्यानाला, त्यांच्या प्रवचनाला. त्यावर नरेंद्रचं सरळ उत्तर आहे, सरळ, की मला परमहंस जे आहेत त्यांच्याशी आदराचा अनादराचा काहीच भाग नाही. ईश्वर प्राप्ती खड्ड्यात गेली, आध्यात्मिकता भाड मिळाली. मी तिथे जातो त्याचं एकच कारण एकच की तिथे सत्संग संपल्यानंतर बंगाली मिठाई खायला घालतात, म्हणून मी जातो, बाकी मला काही घेणं नाही. हे उत्तर. आणि मग हा जायला लागला तिथे. मग ते त्यांच्या शिष्याने काहीतरी समजून सांगतात, हे नुसतेच बसतात मागे सतरंजीचे सुद्धा काढत, ऐकण्यात काहीच घेणं नाही. प्रवचन संपलं, बंगाली मिठाई घरला. पुन्हा विचारले, पुन्हा का बा तुमचं कधी आहे भजन. चालेल परवा, ठीक आहे येतो, गेले. तर असा हा नरेंद्र तिथे जायला लागला. आणि तिथून मनात शंका, कारण डोकं विज्ञानवादी आणि परमहंस त्यांच्या व्याख्यानात ईश्वराबद्दल एवढं सांगतायत, तर आपणही ईश्वराबद्दल जाणून घ्यायला पाहिजे. आणि मग तिथून आले दक्षिणेश्वरहून. तिथून आल्यानंतर एकच कार्यक्रम, जो कोणी साधू दिसल, जो कोणी महाराज दिसल, जो कोणी पुजारी दिसल, जो कोणी बाबा दिसल, त्याला आधी नमस्कार करायचं, त्याला धरायचं आणि एकच प्रश्न विचारायचं, ईश्वर पाहिला का. हा एकच प्रश्न. आणि तो शोकच लागला. जो कोणी बाबा साधू दिसला त्याला धरले, नमस्कार केला आणि प्रश्न विचारला, ईश्वर पाहिला का. हा साधू निघालेला भिक्षा मागायला. त्याच्या पुढे ते दिल न दिल हा प्रश्न. आणि हा त्याला धरून वाटत विचारतो की ईश्वर पाहिला का. साधूनी हात जोडले की बा नाही पाहिला बा सोड. आणि हा नरेंद्र इतका त्या लोकांना इरिटेट करतोय, प्रश्न विचारतोय आणि इतकं तो शोकच लागला, ईश्वर पाहिला का. हे जेव्हा दक्षिणेश्वरला जायचे गंगा नदीच्या घाटावर फिरायला, तेव्हा तिथे ते साधू जे आहेत ते त्यांचे स्नान करून जटा सुकवण्यासाठी बसायचे.
केस, लांब केस सुकवण्यासाठी बसलेले. आणि गंगा नदीच्या वरच्या घाटांवरून जर विवेकानंद येताना दिसले आणि एखादा जर साधून पाहिला की हा आला, साधू ओल्या जटासहित फरार, फटाफट रस्ते बदलून पळून जायचे. हा पोरगा पुरतच नाही, बेकार हा पोरगा, असले धोतर धरला की सोडतच नाही, तो काय करीन. मग अशी परिस्थिती झाली. देवेंद्रनाथ टागोर म्हणजे अध्यात्मातलं मोठं महंत वगैरे आणि ब्रह्मो समाजाचे खंदे पुरस्कर्ते किंवा महंत संत देवेंद्रनाथ टागोर ते चुकून एकदा यांच्या समोर आले, म्हणजे नरेंद्रच्या समोर आले. यांना काहीच घेणं नाही कोण समोर उभा आहे. नमस्कार चमत्कार देवेंद्रनाथ टागोर जे काय ते असेल, फारच अध्यात्मातले मोठे संत आहेत बा, मग कोपऱ्यापासून नमस्कार, काहीच घेणं नाही. आपला एकच प्रश्न, देवेंद्रनाथ टागोरांनी विचारलं की बोल मुला काय म्हणतोस. यांनी आपलं काहीच नाही, एकच विचारलं प्रश्न, ईश्वर पाहिला का. त्यावर देवेंद्रनाथ टागोर यांचं उत्तर, मुला तुझे नेत्र योग्या समान आहेत. विवेकानंदांच्या मनातला विचार की हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही गुरुजी, मी विचारलं काय, ईश्वर पाहिला का. माझे नेत्र योग्या समान आहेत की भोग्या समान आहेत की रोग्या समान आहेत, हे मी रोज आरशात 3 वेळा भोपण्या डोळ्याने पाहतो. हे कंसात तुम्ही मला सांगायची गरज नाहीये. माझा प्रश्न विचारला का, अरे तुम्हीच जे सांगताय बायपास आहे हा. मनातल्या मनात जो विचार करायचा होता तो केला की मला कळलं तुम्हाला उत्तर माहिती नाहीये. आणि मग जेव्हा असं होईल ना, एखादा मुलगा एखाद्या प्रश्नाच्या मागे तितक्या तडफडीने तितक्या तळमळीने लागलेला असेल तर शपथ घेऊन सांगतो, त्या वैदिक काळातल्या सर्व ऋषीमुनींची, ज्या ज्या राजांना चाणक्यासारख्या ज्या ज्या लोकांनी घडवलं त्या सर्व चाणक्यासारख्या गुरूंची, आजच्याही भारतामधल्या या सर्व शिक्षकांची, असा जर एखादा विद्यार्थी एखाद्या प्रश्नाच्या मागे तितक्या तळमेने तितक्या तडफडीने लागलेला असेल तर त्या मुलाच्या शंकेचं समाधान करणारे शिक्षक गुरु हे नेहमी होते, ते नेहमी असतात, ते आजही आहेत आणि ते भविष्याची कायम स्वरूपी राहणार आहेत. पण त्यासाठी तेवढा विद्यार्थी मिळावा लागतो. त्यांना जी अनुभूती मिळायची होती ती मिळणारच होती. गेले परमहंसांकडे, परत व्याख्यानाला त्यांच्या प्रवचनाला गेले. त्यांचं प्रवचन चालू होतं आणि नेहमी जिथे बसायचे तिथली मागची जागा संपली. म्हणून काय केले, समोर गेले आणि समोर जाऊन परमहंसांच्या एक बाज होती, त्या बाजावर परमहंस बसलेले, त्या बाजाच्या खाली जाऊन बसले, बाजाच्या जवळ जाऊन बसले. आणि नरेंद्र इतक्या जवळ आलाय आणि परमहंस तर पहिलेच घायल झालेले. परमहंस नेहमी म्हणायचे नो रेन चोले आहे, बंगाली भाषा, चोले आहे म्हणजे कोथाराची शेरी नो रेन म्हणजे कुठे आहे रे बाबा. परमहंस पहिलेच घायल झालेले. परमहंस नरेंद्र यांचं खूप जवळचं नातं होतं. परमहंसांना खूप असं वाटायचं की हा यायला पाहिजे माझ्यासाठी, हा माझ्या प्रवचनाला रोज यायला पाहिजे, परमहंसांना नेहमी वाटायचं. आणि हा 2-3 दिवस गेला नाही की परमहंस तडफडायचे की नरेंद्र का आला नाही. तुमच्यासोबत होते असं, तुम्ही जर समजा 2-3 दिवस शाळेला नाही आलो तर तुमचे सर तडफडतात की चोले आई म्हणतात. नोरेंच्या ऐवजी तुमचं नाव टाकून चोले आई म्हणतात की असं म्हणतात, बरं झालं आली पिढा गेली, तूही सुखी मीही सुखी असं म्हणतात. हा परमहंसांच्या तितक्या जवळ जाऊन बसल्यानंतर परमहंसांनी काय केलं, त्यांचा पाय जो आहे तो बाजाच्या खाली ठेवला आणि ते खाली बसलेले होते त्यांच्या मांडीवरती टेकवला. आणि हे टेकवल्यानंतर या घटनेचं वर्णन हे असं केलं जातं. या घटनेची सायंटिफिक बाजू काय आहे किंवा हा अध्यात्मातल्या अनुभवाचा किंवा अनुभूतीचा विषय असू शकतो. यामध्ये कुठेही अंधविश्वास किंवा अंधश्रद्धाळू, मी तर अजिबात अंधविश्वासी नाहीये किंवा अंधश्रद्धाळू नाहीये, तशी बाजू नाहीये. हा अनुभूतीचा विषय असू शकेल. त्यांनी त्याचा पाय त्याच्या मांडीवरती ठेवला विवेकानंदांच्या, आणि विवेकानंदांना एक परमार्थिक अलौकिक अनुभव आला त्यावेळी. आणि विवेकानंद थोड्या वेळासाठी चकित झाले की हे माझ्यासोबत काय होतंय. आणि हे असं झाल्यानंतर विवेकानंदांनी परमहंसांना प्रश्न विचारला की तुम्ही ईश्वर पाहिलाय का. आणि परमहंसांनी दिले उत्तर की हो पाहिलाय, खूप स्पष्टपणे. तू मला आता माझ्या पायाशी जितका स्पष्टपणे दिसतोय तितक्याच स्पष्टपणे मीही ईश्वराला पाहिले. तुला पाहायचंय का मी जसा दिसतोय इतक्या स्पष्टपणे.
आणि जर पाहायचं असेल तर या प्रापंचिक विवंचनेच्या समस्येचा मार्ग म्हणून जर ईश्वराकडे 2 मिनिटासाठी पाहत असतील तर ईश्वराचा शोध घेण्यात थांबव. ईश्वर त्या लोकांना नाहीच दिसणार आहे कधी जे प्रापंचिक समस्येचा मार्ग म्हणून ईश्वराकडे पाहत आहेत. तुला जर ती आतून तेवढी चाड लागली, ती जर निर्माण झाली, तर मी जसं म्हणतोय की होय मी ईश्वर पाहिलाय, तितक्या स्पष्टपणे तूही पाहू शकशील. आणि इतक्या आत्मविश्वासाने जर तो गुरु बोलतोय तर विवेकानंदांसारख्या एखाद्या चांगल्या शिष्योत्तम असणाऱ्या शिष्याला या गोष्टीचा विचार करावा लागणार होता. आणि मग ते अशा पद्धतीने परमहंसांचे झाले शिष्य. आणि हे शिष्य झाल्यानंतर इथून पुढच्या गोष्टी ज्या आहेत त्या खूप फास्ट घडत जातात. तो जसा कसा घडला तो परमहंसांमुळेच घडला. त्याला जे जे काही ज्ञान द्यायचं होतं ते सगळं परमहंसांनीच दिलेलं. त्याला जे काही शिकवायचं ते सगळं शिकवलेलं. परमहंसांनी असं म्हणतात की त्याला निर्विकल्प समाधीचा अनुभव दिला. म्हणजे त्याला शिकवलं की समाधी कशी लावतात. आणि म्हणजे त्या समाधीचा असं म्हणतात की त्या समाधीमध्ये राहण्याचा जो एक आनंद आहे, तो समाधीमध्ये तल्लीन होण्याचा, लीन होण्याचा जो एक आनंद आहे, तो खूप कुठल्याही आनंदापेक्षा उच्च आनंद आहे. आणि तो आनंद परमहंसांनी विवेकानंदांना दिला. आनंदाचे खूप प्रकार पडतात. म्हणजे कुणाशी तिंगलटवाली जर आपण केलो त्यातूनही आपल्याला आनंदच मिळतो. कुणाचा मजाक उडवत बसलो त्यातूनही आपल्याला आनंद मिळतो. आपल्या मोबाईलवरून नुसते बोट जरी आपण फिरवत बसलो त्यातूनही आपल्याला आनंद मिळतो. किंवा आपण आपल्या आवडीचा काहीतरी पदार्थ खातो, त्या खाण्यातूनही आपल्याला आनंद मिळतो. काही काही लोक खातात, काही काही लोक पितात सुद्धा. त्या पिण्यातून त्यांना काहीतरी आनंद मिळतो म्हणून ते पितात असं आपण करीत धरू. हे जे आनंदाचे प्रकार आहेत. किंवा अजून एक प्रणयाच्या धुंदीतला जो एक आनंद आहे तो एक उच्च दर्जाचा मानला जातो. पण याही सर्वात आनंदापेक्षा एक ब्रह्मानंद किंवा परमानंद ज्याला म्हणतात, निजानंद असे अनेक शब्द आहेत त्यासाठी, हा आनंद आहे तो समाधीमध्ये लीन राहण्याचा. हा आनंद परमहंसांनी त्यांना शिकवला. आणि परमहंसांनी त्यांना शिकवल्यानंतर विवेकानंद मागे लागले की मला त्या समाधीमध्ये कायमस्वरूपी राहू द्या, मला लीन राहू द्या. परमहंस होते गुरु, त्यांनी सांगितलं की तू स्वतः पुरता आनंदात राहण्यापेक्षा तुझ्या माध्यमातून लक्षावधी लोकांपर्यंत हा आनंद पोहोचवू शकतोस, इतकी तुझी योग्यता आहे, इतकी तुझी पात्रता आहे. तू स्वतःमध्ये यानंतर निर्विकल समाधीमध्ये जायचंच नाही, तुझ्या माध्यमातून लक्षावधी लोकांपर्यंत आनंद पोहोचवायचे तुला, आणि त्यासाठी तू कार्य कर. आणि मग अशा पद्धतीनं या पुढच्या ज्या गोष्टी आहेत या खूप काही काळ जातो आहे फास्ट मध्ये. परमहंस गुरु त्याला जे आहेत शिकवत आहेत. आणि अचानक असं झालं की विवेकानंदांचे वडील गेले. हे जेव्हा BA च्या परीक्षेला बसले होते त्यावेळी अचानक वडील गेले. आणि वडील गेल्यानंतर त्यांच्या वडिलांवरती कर्ज खूप होतं. त्यामुळे ते कर्जावाले जे आहेत ते त्यांच्या घरासमोर येऊन उभे, ते पैशाचे तगादे लावतायत. घरामध्ये पैसे नाहीत. अचानक परिस्थिती बिघडली आणि उपासमारीची वेळ आली. उदरनिर्वाहाचे प्रॉब्लेम झाले घरी. आणि परमहंस विवेकानंद प्रचंड फ्रस्ट्रेट, प्रचंड परेशान. आणि अशा अवस्थेत ते गेले परमहंसांकडे. आणि परमहंसाला म्हणायला लागले अत्यंत काकुळतीने येऊन की मी वेडा होण्याची वेळ आली आहे. आता घरी खूप प्रॉब्लेम आहेत, उपासमारीची वेळ आहे, घरच्यांचे हाल अपेष्टा मला पाहत नाहीत. तुम्ही इतके ते एवढे मोठे त्या काली मातेचे भक्त आहेत. म्हणजे दक्षिणेश्वर मध्ये काली मातेचं मंदिर आहे आणि तिथले परमहंस जे ते तिथले हे होते, पुजारी होते. तर विवेकानंद परमहंसांना म्हणतात की तुम्ही इतक्या मोठे त्या काली मातेचे भक्त आहात, मग तिला सांगा ना एक नोकरी तर मिळून दे मला. मग परमहंसांनी त्याला सांगितलं की इतक्या शुल्लक करण्यासाठी मी काली मातेला साकडं घालत नाही. तुला जर काही नोकरी पाहिजे असेल तर तू जा माग, हे मंदिर आहे आपलं काली मातेचं, जा माग. मग परमहंस विवेकानंद त्याला म्हणतात मी गेलो असतो पण माझी ओळख नाही ना काली मातेची. परमहंस काय म्हणतात त्याला, ओळख काय, मी सांगतो ना काली मातेला, जाण तू. जसा तसा, जिसा शिष्य तसा गुरु, निवळ. मग विवेकानंद गेले मंदिरात गेले. काय मागायचं आहे, उदरनिर्वाहासाठी एक नोकरी, एवढंच मागायचं होतं. काय मागितलं, माते मला ज्ञान दे, माते मला वैराग्य दे, लोकांच्या कल्याणाकरता काम करण्याची शक्ती दे, एवढं मागितलं. हात जोडले, परत बाहेर आले. परत बाहेर आल्यानंतर परमहंसांनी रोखलं आणि विचारलं, काय रे बा मागितलं,
मग शॉक. नाही ते ठाकूर असं झालं, मी आतमध्ये गेलो आणि मी दुसरंच भलतच मागून आलो. असं आपलंच तर मंदिर आहे, जा परत. परत त्याला पाठवलं, हा परत गेला आणि पुन्हा तेच मागून आला. असा प्रकार 2-3 वेळा झाला. 2-3 वेळा झाल्यानंतर परमहंसांनी जवळ बोलवलं आणि त्याला सांगितलं की तुझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी तू ईश्वराच्या समोर तर नाहीच, देवाच्या समोर, स्वतः माणसाच्या समोर सुद्धा तोंड वेगाळणार नाहीस. आणि या उदरनिर्वाहाच्या आणि या समस्या ज्या आहेत, या प्रापंचिक समस्या तुला सतावणारच आहेत. मी जो मार्ग तुला सांगतोय, तू तुझ्या घरचे आज उपवासी आहेत म्हणून तू इथं आला. मी जो तुला मार्ग सांगतोय, हा भारत देश आपलाच तर परिवार आहे, आपलाच तर घरचे आहेत. हजारो लोक भारतामध्ये उपवासी आहेत, ते तुझाच तर परिवार आहे. तुला त्यांच्यासाठी काहीतरी करायचं आहे. आणि हा काळ पुढे थोडाफार पुढे सरकला आणि थोड्याच दिवसामध्ये त्यांना एक नोकरी लागली. म्हणजे ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या शाळेमध्ये विवेकानंदांना मुख्याध्यापकाची नोकरी लागली. आणि नोकरी लागल्यानंतर 1 महिना झालं आणि 1 महिन्यानंतर परमहंसांना कॅन्सर झाला. नोकरी विवेकानंदांनी सोडून दिली की आता गुरुला कॅन्सर झालाय तर ती जॉब कसं करणार, ती गुरुची सेवा करायची. ती नोकरी सोडून दिली, परत दक्षिणेश्वरला आली. आणि तेव्हा दक्षिणेश्वर मध्ये अशी चर्चा होते की परमहंसांसारख्या महाअवतारी पुरुषाला, महासंताला कॅन्सर कसं काय होऊ शकतो. त्यांना कॅन्सर ही काही करू शकणार नाही, हे त्यांच्या अंधश्रद्धाळू भक्तांचा विश्वास. आणि त्यांना कॅन्सर झालाय म्हणजे ते जाणारच, हे वैज्ञानिक सत्य विवेकानंदांना माहिती. आणि मग ते गुरुची सेवा करतात. 1886 मध्ये कॅन्सरमुळे परमहंसांचा मृत्यू झाला. आणि मृत्यू झाल्यानंतर परमहंसांनी सांगितलं की माझ्या नंतर या सर्व शिष्यांचं नेतृत्व जे आहे ते विवेकानंदांनी करायचं. आणि मग विवेकानंद अशा पद्धतीने नेतृत्व करत होते. आणि काही काळ ते तिथे थांबून राहिले आणि त्यांना नेहमी वाटू लागलं की या भारत देशासाठी जर मला काही करायचं आहे तर या भारत देशाच्या समस्या जाणल्या पाहिजेत. आणि समस्या जर जाणायच्या असतील तर त्या जवळून पाहिल्या पाहिजेत. आणि त्यासाठी मला संपूर्ण भारत फिरलं पाहिजे. आणि मग त्यासाठी काय करायचं तर मग त्यांनी दीक्षा घेतली, विवी दिशानंद. आणि मग परिवाजक म्हणून बेलूर मठापासून ते निघतायत. मग हिमालयामध्ये जात आहेत. हिमालयातली भटकंती आहे. जम्मू काश्मीरला गेलेले आहेत, जम्मू काश्मीरच्या दऱ्याखोऱ्यामध्ये फिरलेले आहेत. पंजाब प्रांतात आले, हरियाणा, तसंच खाली आले राजस्थान. जिथे गेले तिथे कार्यक्रम चालू आहेत, प्रवचन चालू आहेत. जिथे गेले तिथे लोकांना ज्ञान द्यायचं कार्य, त्यांची सेवा चालूच आहे. मग तसंच महाराष्ट्रातही आलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये काही दिवस राहिले. तसंच पुण्याला येत असताना एका गाडीमध्ये लोकमान्य टिळकांची त्यांची ओळख झालेली आहे. आणि ओळख झाल्यानंतर लोकमान्य टिळकांच्या घरी राहिलेले. आणि मग तिथून सातारा मार्ग कोल्हापूरला आलेले. कोल्हापूरमध्ये त्यांची 2 प्रवचनं झालेली. मग गेले खाली पुन्हा दक्षिण भारतात. दक्षिण भारतामध्ये रामेश्वर, मदुराई ही मंदिरं पाहत पाहत खाली गेले. शेवटच्या टोकावर, कन्याकुमारीच्या टोकावर, काश्मीरहून निघालेला माणूस कन्याकुमारीच्या टोकावर आपल्या भारताची जी मेन लाईन आहे त्या मेन लाईनवर उभे. आणि समोर समुद्र, समुद्र एक 200 मीटरचा टप्पा. आणि समुद्रामध्ये एक खडक जे आहे, एक दगड जे आहे ते वरती दिसतंय त्यांना. संपूर्ण भारत फिरून आलो, फक्त एवढं राहिलं फिरायचं. मग काय करायचं. आतापर्यंत अंगाला काही व्याध्या ज्या आहेत त्या झालेल्या आहेत, खिशात पैसे नाही आहेत. जायचं तर त्या समुद्रामध्ये एक दगड दिसतोय, खडक दिसतोय, तिथे जायचंय. कसं जायचंय. मग तिथले नावाडी होते, त्या नावाड्यांजवळ गेले. त्यांना विचारलं की तिथे जायचंय, किती पैसे, कसं. त्या नावाड्यांनी तेव्हाच्या जमान्यानुसार काही पैसे सांगितले असतील, 4 पैसे 2 पैसे जे काय असतील ते. तेवढे पैसे नाही आहेत जवळ. मग काय करायचं, काय करायचं. अंगावरच्या त्या भगव्या कपनी सहित कधीही न पाहिलेल्या हिंदी महासागरामध्ये झोकून द्यायचं स्वतःला. आजपर्यंतच्या गुरुनी दिलेल्या शिकवणुकी सहित झोकून द्यायचं. हे मी केल्याने माझी काहीतरी ताकद वाढणार आहे या विश्वासाने झोकून द्यायचं. हे मी केल्याने माझ्या भारतवर्षाचं काहीतरी कल्याण करू शकेन या पर्पजनी झोकून द्यायचं. आणि मी हे केल्याशिवाय मरणार नाही या आत्मविश्वासाने झोकून द्यायचं. हा झोकून दिलेला विवेकानंद जो आहे तो पोहत पोहत गेला, त्या खडकांवर जाऊन चढून बसला. नंतर त्या नावाड्यांना साक्षात्कार झाला असेल की हा माणूस काय, कोण. ते नावाडी तिथं आले, त्यांच्या मागे मागे त्यांच्या होड्या घेऊन तिथं आले.
की जीवनाची पर्वा नाही करत नाही, हा कोण आहे माणूस. आले तिथे, त्यांनी विनंती केली की काय चहा आणून देतो, काही दूध आणून देतो, काही खायला आणून देतो. आणि हा माणूस तोच होय जो एकेकाळी बॉक्सर होता, बलदंड शरीराचा. हा माणूस तोच होय जो एकेकाळी 1.5 किलो मटरच्या दाण्याबरोबर 8 भाकरी खायचा. आणि हा माणूस तोच होय जो एकेकाळी बलदंड शरीराचा फुटबॉलर होता. आणि हा माणूस आता तोच आहे जो त्या विवेकानंद शिला म्हणतात, आता त्या विवेकानंद शिलेवरती 3 दिवस काहीच न खाता पिता बसून राहिलेला आहे. आणि तिथे बसून या माणसाने विचार केला की संपूर्ण भारत देश पाहिला, सर्वांची समस्या जाणून घेतली, त्या टोकाचा ह्या टोकापर्यंत आलो, समस्या जाणत जाणत आलो, आता त्या समस्येवरती उपाय काय. आणि त्यांचा त्यांनी विचार केलेला आहे. त्या 3 दिवसामध्ये तिथे बसून त्यांनी एक फिलॉसॉफी जिथे निर्माण केलेली आहे की आता काय करायचं, आतापर्यंत जे झालं ते झालं, आता इथून पुढे काय करायचं, इथून पुढे तेच करायचं जे गुरुने शिकवलं ते. काय करायचं, भारतातल्या जास्तीत जास्त लोकांची समस्या काय, जास्तीत जास्त लोकांची काय गरज आहे, काय गरज आहे. आणि मग त्यातून मिळालेलं उत्तर, कोणता ईश्वर, भक्ती करतो तो काय, मंदिरात जाऊन घंटा वाजून पाया पडतो तो ईश्वर काय, कशाने मिळतो, हिमालयात गेले तपश्चर्या केली म्हणून मिळतो का, 2-4 सिद्धी प्राप्त केल्या म्हणून मिळतो, कोणता ईश्वर, तो ईश्वर नव्हे. कोणता ईश्वर, जो रोटी देईल तो ईश्वर, जो रोटी देईल तो ईश्वर. ही फिलॉसॉफी 2020च्या लॉकडाऊन मध्ये या वाक्याची आपल्याला खूप गरज पडली होती, असं नाही वाटत तुम्हाला. आपल्या भारतामध्ये लाखो लोक असे होते की ज्यांचं हातावर पोट होतं आणि अचानक भारत बंद पडला, लाखो लोकांची हात बंद पडली. आणि तेव्हा या वाक्याची खूप गरज पडली होती, जो रोटी देईल तो ईश्वर. या उद्देशाने नाही म्हणते, म्हणजे कुणीतरी कुणाला तरी पोटा पाण्याला लावतं या उद्देशाने म्हणता येते ही फिलॉसॉफी. आणि काय ईश्वर संगमरवरी मूर्त्यांमध्ये, काय ईश्वर लाखोंच्या करोडोंच्या उभे करून ठेवलेल्या मंदिरांमध्ये, काय ईश्वर आश्रमांमध्ये, कुठे ईश्वर, काय ईश्वर विनाकारण घातल्या जाणाऱ्या भंडाऱ्यांमध्ये, कुठे ईश्वर, तो ईश्वर नव्हे. जो रोटी देईल तो ईश्वर, ही फिलॉसॉफी. आणि मला जे पुढचं कार्य करायचंय ते याचसाठी करायचंय. आणि मग हा विचार करून स्वामी विवेकानंद तिथून मद्रासला आले, म्हणजे आत्ताच चेन्नईमध्ये आले. आणि चेन्नईमध्ये त्यांच्या विचारांचा तिथे खूप प्रभाव त्या युवकांवरती पडला. त्या ठिकाणी त्यांच्या भोवती खूप युवक जमा झाली आणि त्यांनी विनंती केली की अमेरिकेमध्ये शिकागो नावाच्या शहरामध्ये जागतिक सर्वधर्म परिषद भरणार आहे. आणि त्यासाठी स्वामी विवेकानंदांना विनंती केली की तुम्ही जा, कारण तुमचं इंग्रजी उत्तम आहे, संपूर्ण देश तुम्ही जवळून पाहिलेला आहे आणि आपल्या धर्माचं ज्ञानही तसं आहे, जुन्या धर्माचं पुनरुज्जीवन तुमच्या हाताने होऊ शकतं. आणि मग विवेकानंदांनी वाटू लागलं की इकडचं अध्यात्म तिकडे न्यावं आणि तिकडचं विज्ञान इकडे आणावं, आणि हा एक बांधण्याचा सेतू आपल्या परीने व्हावा हे विवेकानंदांना वाटत होतं. आणि म्हणून विवेकानंद अमेरिकेला जाण्यास तयार झाले. गेले ते अमेरिकेला, शिकागोमध्ये जेव्हा गेले ते शिकागोमध्ये अमेरिकेमध्ये गेले, त्यांना जो माणूस घ्यायला येणार होता तो आलाच नाही. यांच्याजवळ पैसे नव्हते आणि पत्ताही नव्हता. रस्त्याच्या कडेला दिवस काढत काढत हे शिकागो पर्यंत जात आहेत. शिकागोमध्ये गेले, त्या दिवशी त्यांचं ते गाजलेलं भाषण, सर्वात गाजलेलं भाषण, ज्या भाषणामुळे त्यांना खूप अमेरिकेमध्ये प्रसिद्धी मिळाली, ते 5 वाक्य, ऑल माय ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ अमेरिका, या वाक्यामुळे त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली. लोक टाळ्या वाजवून त्यांचं या वाक्यामुळे 2 मिनिट त्यांना स्टँडिंग ओवेशन या वाक्यामुळे तिथे त्यांना मिळालेली आहे. वर्तमानपत्रात बातम्या छापून आलेल्या आहेत आणि खूप प्रसिद्धी मिळाली. मोठ्या मोठ्या विद्यापीठाचे कुलगुरू प्राचार्य त्यांना बोलवत आहेत, त्यांना त्यांच्या कॉलेजवरती व्याख्यान द्यायला घेऊन जात आहेत. आणि हे करत असताना स्वामी विवेकानंद तिथे जवळपास 5 वर्ष राहिलेले आहेत. या 5 वर्षामध्ये तिथे योगाचे क्लासेस उभा काढलेले आहेत. वेदांत सोसायटी नावाची एक सोसायटी तिथे त्या ठिकाणी स्थापन केलेली आहे. 5 वर्षानंतर परत ते भारतामध्ये आले. भारतामध्ये आल्यानंतरही हिस्टोऱ्या बदलल्या नाहीत, त्यांचं कार्य अविरतपणे चालू राहिलं. रामकृष्ण मिशनची स्थापना केली. मायावतीचा आश्रम, अल्मोडा आश्रम, बेलूर मठ, आश्रमांमध्ये गरिबांना मदत पुरवण्याचं कार्य त्या ठिकाणी करतायत. जो रोटी देईल तो ईश्वर, जो कॉमन मॅनचं कल्याण करेल तो ईश्वर, ही फिलॉसॉफी त्यांची आहे. आणि या फिलॉसॉफीमुळे ते गरिबांना मदत करण्याचं कार्य करतायत. आणि हे करत असताना शेवटपर्यंत दक्षिणेश्वर मध्ये राहत आहेत.
आणि हा पहिला असा संन्यासी आहे. संन्यासी म्हटलं की कुठतर हिमालयात गेले, बसले कुंडली घालून आणि स्वतःच्या आनंदामध्ये राहिले. हा पहिला संन्यासी आहे जो जनतेमध्ये आला आणि जनतेच्या समस्या जाणून त्यावरती मात करण्याचा प्रयत्न केला. हा पहिला असा स्वामी आहे ज्याने कधीही आयुष्यामध्ये कुठल्या सिद्धिफिद्धीच्या मागे नाही गेला. हे जेव्हा आलमोड्याला गेले होते आश्रमामध्ये, तेव्हा यांचे गुरुबंधू म्हणजे यांचे लहानपणीचे मित्र रामकृष्ण परमहंसांचे शिष्य त्यांना तिथे भेटले आलमोड्याच्या आश्रमामध्ये. आणि भेटले तर ते ओळख होती, एकमेकाला बोलायला लागले की तू कुठे होता इतकी वर्ष, मी कुठे होतो. मग त्यांनी सांगितलं की मी एकाने सांगितलं की मी हिमालयामध्ये काही श्रेष्ठ गुरूंच्या सानिध्यामध्ये होतो. दुसऱ्याने सांगितलं की मी एका खूप उच्च गुरूंच्या सानिध्यामध्ये होतो. एकाने सांगितलं की मी हिमालयामध्ये 15 वर्ष तपश्चर्या केली एका गुरूच्या सानिध्यात राहून आणि सिद्धी मिळवली. कुठली सिद्धी मिळवली तर असं तोंडातून हा केलं की ज्वाळा काढायची सिद्धी मिळवली. हा नाही, इतकी वर्ष तपश्चर्या केली, सिद्धी मिळवली. आणि दुसऱ्याने सांगितलं की मी हिमालयामध्ये 15 वर्ष एका गुरूच्या सानिध्यात होतो आणि तिथे राहून एक सिद्धी मिळवली की एक ही जी नदी आहे समोरची, या नदीवरून मी चालू शकतो, अशी सिद्धी मिळवली. स्वामी विवेकानंदांना विचारलं की 15 वर्ष दक्षिणेश्वर मध्ये राहून तू काय मिळवलंस. स्वामी विवेकानंदांचं उत्तर आहे की 2 पैशाला माचीस येते काटबी, 2 पैशाला, आणि 4 पैसे जर नावाड्याला दिले तर तो नदीच्या पलीकडे नेऊन परत आणू शकतो. एवढ्या क्षुल्लक करण्यासाठी तुम्ही अख्खं 15 वर्षाचं आयुष्यातले महत्वाचे 15 वर्ष वाया कशाला घाललेले झाम्यांनो. अबे महिन्यामध्ये एक काडी 2 काटब्या जर आणल्या तर पूर्ण 2 महिने जातील ना बाबा. मग त्याच्यासाठी 15 वर्ष व्यर्थ घालवायची गरज काय. खूप खूप क्षुल्लक. त्या गुरूंनाही पश्चाताप झाला असेल की आपण 15 वर्षे फक्त या क्षुल्लक करण्यासाठी व्यर्थ घातले यार. हा असा स्वामी आहे, हा इतका रॅशनल असा स्वामी आहे. आणि या स्वामींनी शेवटपर्यंत दक्षिणेश्वर मध्ये राहिलेले आहेत. विद्यार्थ्यांना शिकवलेला आहे, संस्कृत ग्रामर शिकलेला आहे, नवे वेदांत विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. आणि 4 जुलै 1902 पर्यंत हा माणूस याच्या प्रत्येक गोष्टीशी निगडीत आहे. आणि अशा अवस्थेमध्ये एक 4 जुलै दिवशी रात्री ते निर्विकल्प समाधीमध्ये जात आहेत आणि त्यांचा देह ठेवतायत. महापुरुषांचा मृत्यू कधी होत नसतो. ते सूर्यासारखे असतात, ते कायमस्वरूपी असतात, ते शाश्वत असतात. या आपल्या पृथ्वीवर आपण ज्या वेळेला आपल्या कमी मर्यादित जीवनामध्ये फिरत असतो त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की सूर्य उगवतो आणि सूर्य मावळतो. सूर्य उगवते नाही, सूर्य मावळते नाही, तो शाश्वत आहे, तो इटर्निटी आहे. आणि हे महापुरुष आपल्या सोबत त्यांच्या विचारांनी नेहमी असतात. तुम्ही सुद्धा महापुरुषांचा अभ्यास नक्कीच तुमच्या जीवनामध्ये करा. तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा देतो आणि तुमच्याकडून एकच अपेक्षा करतो की महापुरुषांचा अभ्यास नक्कीच करा. भारतातले सोडा, आपल्या महाराष्ट्रातल्या तरी करा. आपल्या महाराष्ट्राला इतक्या संपन्न महापुरुषांची म्हणजे फळी आहे, उभी आहे. ज्ञानेश्वर माऊलींपासून हे विश्व की माझे घर म्हणणाऱ्या संत ज्ञानेश्वर माऊलींचा हा महाराष्ट्र आहे. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा आणि देव तेथेची जाणावा, हे म्हणणाऱ्या संत तुकोबांचा हा महाराष्ट्र आहे. स्वराज्याचं देखणं स्वप्न पाहणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ महासाहेबांचा हा महाराष्ट्र आहे. ते स्वप्न सत्यामध्ये उतरवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे. माझ्या शरीराचे शेकडो तुकडे जरी झाले तरी चालतंय, पण औरंगजेबा तुझ्या घशात स्वराज्याचा एकही तुकडा पडू देणार नाही असं म्हणत स्वतःच्या शरीराचे तुकडे पाहणाऱ्या संभाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे. तुमच्या माझ्या पर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा वाहू पाहणाऱ्या, मुलींची पहिली शाळा काढणाऱ्या त्या महात्मा फुलेंचा हा महाराष्ट्र आहे. हजारो वर्षाच्या गुलामगिरीच्या बेड्या तोडून हजारो लोकांना मुक्त करणाऱ्या त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे. शिक्षण, समता आणि न्याय यासाठी आपलं आयुष्य खर्ची घालणाऱ्या त्या राजश्री शाहू महाराजांचा हा महाराष्ट्र आहे. अंधश्रद्धाचं निर्मूलन करण्यासाठी आणि विज्ञानवादी विचार मांडण्यासाठी, स्वच्छताचा विचार मांडण्यासाठी ज्या माणसानं आपलं आयुष्य खर्ची घातलं त्या संत गाडगे बाबांचा हा महाराष्ट्र आहे.
माझ्या दाढीला जेवढे केस आहेत तेवढे बहुजनांचे पोरं शिकवीन आणि मनुवाद्यांनो तुमच्या छाताडावर थया थया नाचवीन असं म्हणत आशिया खंडातली सगळ्यात मोठी रयत शिक्षण संस्था ज्या शिक्षण महर्षींनी उभी केली त्या कर्मवीर भाऊराव पाटलांचा हा महाराष्ट्र आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना करून ज्या व्यक्तीनं महाराष्ट्राला विज्ञानवादी विचारांची चळवळ सुरू ठेवली त्या डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचा हा महाराष्ट्र आहे. रस्त्याच्या कडेला पडलेल्या अनाथांचं पोर उचलून त्याला मायेचं मायपण देणाऱ्या हजारो अनाथांची माय झालेल्या त्या सिंधुताई सपकाळांचा हा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र तुमचा आहे, माझा आहे. या महापुरुषांचा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये नक्कीच अभ्यास कराल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि तुमच्या शाळेतल्या सरांनी तुम्ही मला इथं बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल तुमचेही खूप खूप धन्यवाद. आणि आता मी थांबतो. नक्की भेटू नंतर केव्हा तरी पुढच्या अजून कुठल्या तरी कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खरोखर अप्रतिम असं व्याख्यान या ठिकाणी अनिल यशवंतराव ढगेने दिलेलं आहे आणि आम्हाला अभिमान वाटतो की हा अनिल ढगे आपल्याच शाळेचे विद्यार्थी आहे. मला वाटलं की या दावणगावमध्ये फक्त एकच वक्ते आहेत ते म्हणजे शिवाजीरावजी भोळे साहेब. पण आता भाऊ तर आता राजकारणात गेलेले आहेत. आता या महाराष्ट्रामध्ये आता 19 जानेवारीला 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि मला निश्चित आशा वाटते की अनिल ढगेचे बऱ्याच ठिकाणी व्याख्यानं होतील. असं एवढं जबरदस्त असं व्याख्यान मी मन लावून ऐकलेलं आहे. खूप जबरदस्त. एकही शब्द 2 वेळा आलेला नाही. याला म्हणतात व्याख्यान देणं, अभ्यासू वृत्तीचं. आणि यशवंतराव ढगे साहेबांचं खूप अभिमान वाटलो आज. कारण एक मुलगा त्या उदगीरमध्ये ज्या कोचिंग क्लासेसमध्ये उडी स्पर्धा आहे त्या स्पर्धेमध्ये 500 पेक्षा जास्त विद्यार्थ्याच्या क्लासमध्ये आहेत. त्याचे सुनील ढगेचं समर्पण क्लासेस आपल्या शाळेतील भरपूर विद्यार्थी तिथं आहेत. हा अतिशय हुशार सुनील आणि त्याच्या पलीकडे जातोय म्हणजे आमचा अनिल स्टेजवर जाऊन पूर्ण महाराष्ट्र गाजवावा असं त्याला शुभेच्छा आमच्या शाळेतर्फे देतोय.